सर्व रसिकांपर्यंत आजच्या कार्यक्रमाचा आशय पोहोचण्यासाठी आपण हा कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा मल्टीलिंग्वल पद्धतीने करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की ज्याच्यामुळे वसंत ऋतू जो आता चालू ऋतू आहे त्यातील आहार, विहार आणि आचार म्हणजेच काय तर थोडक्यात डाएट, लाईफस्टाईल आणि मानसिक स्वास्थ्य कसे जपावे याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. To say we are aware of the multiple lifestyle disorders on the rise, जसे की हाय बीपी, डायबिटीज, हार्ट डिसऑर्डर्स, ओबेसिटी किंवा स्थौल्य, डिप्रेशन, मानसिक आजार. And this is due to non-adherence to a disciplined lifestyle that should be altered from time to time according to the changing seasons. जसे ऋतू बदलतात तसा आपला आहार विहार आणि आचार हे बदलणं देखील योग्य आहे आपल्या स्वास्थ्यासाठी. Also, we are facing a lot of immunity challenging viral disorders that could be very well tackled by enhancing immunity through adherence to a set of rules in each season. आणि we call it सीजनल रेजिमेंट, याला आम्ही आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या असं म्हणतो. मैं वैद्य माधुरी विटेकर आभारी हूँ कि मुझे आपके सामने आयुर्वेद तथा संगीत के तथ्य ऋतुनुसार सादर करने का यहाँ मौका मिल रहा. आयुर्वेद तथा संगीत इन दोनों वैदिक शास्त्रों के सिद्धांतों को समझकर उनको रुग्णों में कंसल्टेशन के रूप में उपयोग करते आ रही हूँ और जिसका आजकल के बढ़ते मानसिक तनाव पर बहुत अच्छा प्रभाव देखा गया है. इसके बारे में हम आज के कार्यक्रम द्वारा जानकारी लेंगे. आपके सभी के माइक्स ऑफ रखिएगा. तो मानसिक तनाव आदि इन सभी के बारे में आज के कार्यक्रम द्वारा हम जानकारी लेंगे और संगीत से भला हम मानसिक स्वास्थ्य का ख्याल कैसे रख सकते हैं ये भी जानेंगे. यापुढे कार्यक्रमाचे सर्व सूत्र मी आजचे आपल्याला लाभलेले सूत्रसंचालक यांच्या हस्ते सुपूर्त करते. डॉक्टर ओंकार पाटील यांचा थोडक्यात परिचय मी अगोदर तुम्हाला करून देते. डॉक्टर ओंकार पाठक यांनी वाघोली आयुर्वेद मधून आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेले आहे आणि पुढे शालाक्य तंत्र अर्थात ईएनटी मध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे संगमनेर येथे. आयुर्वेदातील दिग्गज वैद्य जसे वैद्य धर्माधिकारी आणि वैद्य सरदेशमुख सर यांच्याकडे त्यांना मार्गदर्शन लाभलेले आहे. सध्या ते अहमदनगर येथे आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. तसेच वाघोली कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. पेशाने जरी ते डॉक्टर असले तरी मनाने मात्र ते कवी आहेत. आपले भाग्य आहे की ते माझ्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमात त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. धन्यवाद डॉक्टर ओंकार पाठक. यापुढे कार्यक्रमाला पुढची गती द्यावी याची मी विनंती करते. धन्यवाद मॅडम. नमस्कार. उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधीर विनायका कार्यारंभे सदा तस्मै श्री गणेशाय नमो नमः. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपतीला वंदन करून करत असतो. त्याप्रमाणे आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण श्री गणेशाला नमन करून करूया. आज आपण वसंत ऋतुचर्या या कार्यक्रमासाठी येथे एकत्र जमलो आहोत. आपले भारतीय सण जे आहेत हे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नसतात, तर ते ऋतूंप्रमाणे असतात. प्रत्येक 2 महिन्यांचा मिळून एक ऋतू असा तयार होत असतो. याच ऋतूंमधील ऋतूंचा राजा म्हणजेच वसंत ऋतू याचे वर्णन, या ऋतूतील गाणी, आयुर्वेदानुसार या ऋतूत काय करावे हे आपण आजच्या आपल्या या कार्यक्रमात बघणार आहोत. वसंत ऋतू म्हणलं की आपल्याला आठवण होते ती म्हणजे गाणाऱ्या कोकिळेची. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण याच गाण्याने करूयात. मी डॉक्टर माधुरी मॅडमना विनंती करतो की त्यांनी गा रे कोकिळा गा या गाण्याने आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. गंधर्वा गंधर्वा
अमृत संगीत गाय कोकिला गाय गाय कोकिला गाय सप्तसुराचा स्वर्ग उभारून चराचराराधे संजीवन अक्षय फुलवित ये नंदनवन अक्षय फुलवित ये नंदनवन पर्णफुलातून गाय कोकिला गाय गाय कोकिला गाय बोलता मधुर गाणे मोहित होता सारिका कुसुम कोमला वनराणी कुसुम कोमला वनराणी नाचत थयंकर गाय कोकिला गाय कोकिला गाय मन्मथ मणीचा इंद्रधनुला शरपंचम तोला ज्ञाला प्रीत भेटता अनुरागाला प्रीत भेटता अनुरागाला निर्जन हो गाय कोकिला गाय कोकिला भूलोकीच्या गंधर्वाती भूलोकीच्या गंधर्वाती अमृत संगीत गाय गाय कोकिला गाय कोकिला गाय कोकिला गाय धन्यवाद. खूपच छान मॅडम. या गाणाऱ्या कोकिळेमुळे पुन्हा एकदा आपल्याला वसंत ऋतूची आठवण प्रकर्षाने झाली. आता खूप सुंदर असं गा रे कोकिळा गा हे गाणं ज्यांनी म्हणलं त्या डॉक्टर माधुरी विटेकर मॅडम, ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण घेत आहोत. त्यांचा परिचय मी आपणाला करून देऊ इच्छितो. डॉक्टर माधुरी विटेकर मॅडम या आयुर्वेद प्रॅक्टिशनर व पंचकर्म तज्ञ आहेत. म्युझिक थेरपी या विषयात मॅडमचं विशेष प्रभुत्व आहे. आयुर्वेद म्युझिक थेरपीच्या प्रचार आणि प्रसारार्थ त्या विविध कार्यक्रम नेहमीच घेत असतात. यांचा आयुर्वेदाबरोबरच संगीताचा सुद्धा गाढा अभ्यास आहे आणि त्या उत्तम गायिका आहेतच, हे आपण आता बघितलं. तर अशा डॉक्टर माधुरी विटेकर मॅडम यांच्यामुळे आज आपण वसंत ऋतुचर्या हा कार्यक्रम घेत आहोत आणि पाहत आहोत.